आकाशामध्ये उडती कशी उडती कशी पहा पाखरे उडती कशी पहा पाखरे ना फेरिता ना कापिता परमपिता पोषितो तया परमपिता पोषितो दया सुगंध पहा रंग पहा रानामध्ये पुष्पती पहा रानामध्ये पुष्पती पहा नाकातिथी ना कष्टकरी परमपिता सजवितो तया परमपिता सजवितो दया आकाशामध्ये उडती उडती कशी पहा पाखरे उडती कशी पहा पाखरे ना फेरिता ना कापिता परमपिता पोषितो तया परमपिता पोषितो दया पक्षी पहा फुले पहा मोठी ही देवाची दया मोठी देवाची दया तुझा माझा परमपिता सत्य प्रेम दाखवी हमा सत्य प्रेम दाखवी हमा आकाशामध्ये उडती कशी पहा पाखरे उडती कशी पहा पाखरे ना फेरिता ना कापिता परमपिता पोषितो तया परमपिता पोषितो दया परमपिता पोषितो तया परमपिता पोषितो दया आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. येशू तुला भेटतो हा कार्यक्रमासाठी तुम्हा सर्व मी स्वागत करीत आहे. प्रत्येक रविवारी दुपारी 3 वाजता हे मराठी कार्यक्रम तुमच्यासाठी आहे. उत्तम गाणे आणि चांगली प्रार्थना देवाचे वचन तुम्ही ऐकू शकता. तुम्ही ऐकून त्याचा लाभ घ्या आणि इतरांनासुद्धा सांगा, म्हणजे इतर लोकसुद्धा त्या आशीर्वाद प्राप्त करून घेतात. ठीक आहे, आजच्या वचन जाऊया. एस्तर 7:9 असं वाचत आहे, राजाच्या तैनातीस असलेल्या कोजापैकी हरबोना नावाचा एक कोजा म्हणाला, पहा, आमानाच्या येथे 50 हात उंचीच्या एक फाशी देण्याचा खांब उभा केला आहे. ज्या मर्दकेयाने राज्याच्या हिताची कबर दिली त्याला टांगण्यासाठी हामानाने तो उभा केला आहे. राजाला म्हटलं, त्याच खांबावर ह्याला फाशी द्या. इथे मोर्देकाचा एक गुण काय आहे, राजाच्या हिताची खबर दिली, म्हणजे दुसऱ्यांची हिताची काळजी घेणारा मनुष्य आहे. हा मोर्देकाय याच्याबद्दल आपण वाचलं तो राजमहालाच्या दारामध्ये नेहमी बसतो. दारामध्ये बसलेला एक राजा त्याच्याबद्दल म्हणतो, राजमहालाच्या एस्तर 6:10 राजा आम्हालाच म्हणाला, त्वरा करून हा पोशाख व हा घोडा घे आणि राजा दरबारच्या राजद्वारी मुर्कदय बसला आहे. म्हणजे राजाच्या महालाच्या दारामध्ये बसलेला, त्याला राहण्याचं ठिकाण नाही, ठिकाण आहे का पता नाही, पण राजाच्या द्वारामध्ये बसतो. आणि असं बसताना एकदा काय झालं, एस्तर 2 21 ते 23 पाहत आहे. एस्तर 2:21-23, एस्तर 2:21 पासून. त्या दिवसात मर्दकै राजद्वारी बसत असे, तेव्हा राजाच्या द्वारपालापैकी त्याचे 2 कोजे बिगदान व तेरेश हे कोपामयान होऊन अहश्वेरोश राजावर हात टाकण्याची संधी पाहत होते. यांना राजावर राग आला.
राजाने काय सांगितलं असं अरे असं काय केलं म्हणून त्यांना ढापला असेल, त्यांना राग आला. आता राजाला सोडायचं नाही, राजावर हात टाकावं म्हणजे राजाला खतम करायचे आणि षडयंत्र केली. मर्देकास ही गोष्ट कळली तेव्हा त्याने एस्तर राणीला ती सांगितले. एस्तर तर राणी आहे, एस्तर राणीला सांगितले आणि एस्तरने मर्देकाच्या नावाने राजाला ती सांगितले. राजा, असं मोर्देगा नावाचा गृहस्थ आहे, तो म्हणतो की तुमच्यावर हात टाकण्यासाठी 2 प्रधान कोशिश करत आहे, प्रयत्न करत आहे. चौकशी झाल्यावर ती बातमी खरी ठरली तेव्हा त्या दोघांना जाडावर फाशी दिले आणि हे वृत्त राजासमोर इतिहासाच्या ग्रंथात लिहून ठेवण्यात आले. आता राजाच्या द्वारी बसलाय, राजा द्वारी बसलाय, याने ऐकलं. रात्री लोक गुडबुड काढला असेल, हे बघ बघ, यावेळी राजा एकटा बाहेर येतो, हां सैल करायला येतो ना, त्यावेळी त्याला खतम करायचं, असं काहीतरी बोलत होते. याने ऐकली आणि एस्तरला एस्तरला सांगितलं, बाबा हे बघ बघ, राजाला मारण्याची हे लोक प्लॅन करत आहेत, राजाला सांग. राजाने ती चौकशी केली. हो खरं आहे, या दोघांनी त्या दोघाला टांगून टाकले आणि ते राजाच्या यादीचे किताबक असतो, इतिहास म्हणतात, तिथे नोंद केलं की असं असं मोर्देकाने राजाचा जीव वाचवला म्हणून. आता एक काय झालं माहिती आहे का, आता द्वारामध्ये बसला त्यावेळी आमान नावाचा एक गृहस्थ होता. त्याला राजा त्याच्यावर काय चांगला अभिमान पडला, मान पडलं, त्याला सर्वांच्या वर मोठा अधिकारी बनवला आणि तो अधिकारी येताना सगळेजण उभा राहायचं आणि मान वाकायचं. पण मोर्देगा मान वाकायचा. मोर्देगा यहुदी होता. यहुद्याचा काय नियम आहे माहिती आहे का, की देवाला सोडून कोणासमोर आपला मान वाकवायचा नाही, हे त्यांचं प्रमाण आहे. म्हणून हा आता आरामशीर बसला आहे आणि लोकांनी म्हटलं, अरे काय त्याला मान दे, उभा राहा, मान वाक. तुम्हाला नाही वाकणार नाही, मी यहुदी आहे. तर या लोकांनी आबानाला सांगितलं, बघा साहेब, तुमच्यासमोर तो तुम्हाला सन्मान देत नाही, मान वाकत नाही, तो यहुदी आहे म्हणतो. मग आम्हाला राग आला, अरे बापरे, माझ्यासमोर एवढं हुरवाप. त्याने मग चाल केली, या एकटा मोर्देगाला नाही, याच्या संपूर्ण यहुदी लोकांना नाश करून टाकायचं. आता त्यांनी राजासमोर राजाला म्हटलं, राजा, आमच्या देशामध्ये ना काय असं भिन्न लोक पसरलेले आहेत, ते राजाचं कानून ऐकत नाही, मानत नाही, त्यांना असं कसं सोडायचं. माझा काय विचार आहे, या लोकांना संपूर्ण मिटून टाकायचं देशामध्ये. हे आपल्या देशामध्ये नको, 120 देशामध्ये जितके यहुदी लोक आहे, एकच दिवस त्यांना ठार करून टाकायचं, असं मी एक कानून बनवलं आहे. राजा, यासाठी मी तुम्हाला किती करोड रुपये देतो, पण याच्यामध्ये सही मारा. राजा म्हणतो, अरे पैसे राहू दे रे, तुला काय रे, आण. राजाने न वाचता त्याची सही मारली. आता सही मारल्यावर काढून आला. आता 12वा महिना 13 तारखेला संपूर्ण 127 देशामध्ये जितके यहुदी लोक आहे, त्या लोकांना इतर लोक मिळून त्यांना मारावे, त्यांना लुटावे, त्यांचे घरबार नाश करावे, असं राजांनी कानून टाकला असा आला. आता याची प्रती संपूर्ण 127 देशामध्ये बाटले गेली. नंतर मोर्देगाय उठला, कपडे फाडला, रागमध्ये बसला आणि रडायला लागला, ओरडू लागला, हे काय एवढं मोठं, आम्ही काय गुन्हा केलं. आणि संपूर्ण हे कानून जिकडं तिकडं फसरले, सगळे लोक रडायला लागले. एका दिवस आम्ही सर्व बर्बाद होणार, संपूर्ण म्हणजे जगामध्ये 127 देशामध्ये सगळ्यात यहुदी नाहीच होणार का, रडायला लागले. आणि नंतर एस्तराणीला संदेश पाठवला, तुझ्या राजाशी बोल. पण ती म्हणते, 30 दिवस झालं राजाचे चेहरे मी पाहिले नाही. नंतर ती म्हणते, असं करूया, 30 दिवस आपण न खाता न पिता उपवास प्रार्थना करू. तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल, असं म्हणून 3 दिवसाची प्रार्थना केली. आणि 3रा दिवस ती राजाकडे गेली आणि राजाच्या समोर राजांना बोलवता गेलं तर त्यांना ठार मारून टाकतात.
पण ही राजासमोर गेली. राजाने पाहिलं, म्हटलं अरे, राजाने तुरंत त्याच्या राजछडी त्यांनी पुढे केली. म्हणजे काय, तुला मारणार नाही, तुला दया आहे. ती येऊन त्या छडी स्पर्श केली. राजा म्हटला, राजा म्हणून जीव द्यायला हिला काय झालं? हे तुला काय झालं बा, तुला काय पाहिजे सांग. संपूर्ण देशामध्ये 127 मध्ये अर्ध भाग तुला देणार, काय जे काय माग देईल ते. एवढं सांगितले, आज तुमच्यासाठी आणि आम्हानासाठी मी उत्तम जेवण तयार केलेलं आहे, या तुम्ही. ठीक आहे. आणि दुपारी जेवायला गेले. आम्हाला खूप आनंद वाटला. ते घरी येऊन सांगायला लागला, बघा आज एस्तर राणीने फक्त राजाने मला बोलवलं, बागाला मला किती मोठं शान भेटलं, बापरे, आणखी कोणाला बोलवलं नाही. आनंदा नाही. आणि त्या दिवशी पण राजा विचारतो, एस्तर राणी तुला काय हवे? ते म्हणते, उद्या मी सांगते, उद्या पण असंच भोजनाला या. पण त्या रात्री काय झालं, राजाला झोप नाही आली. राजाने म्हटलं, ते इतिहासाचं पुस्तक आणा, यादीचं पुस्तक आणा, त्यातून वाचत राहा. आणि वाचत राहताना एका ठिकाणी आलं की मोर्देखायने राजाच्या विरुद्ध आलेल्या षड्यंत्राला तोडला, राजाचा जीव वाचवला. राजाने विचारलं, अरे माझा जीव वाचवणाऱ्याला काय सन्मान दिले गेले का? ते म्हणले, काय नाही दिले. असं का? तेव्हा आमानाने काय केलं, मोर्देखायला फाशी देण्यासाठी त्याच्या महलाच्या त्या बागेमध्ये 50 फूट एवढं उंच एक खांब उभा केला. त्यामध्ये मोर्देखायला फाशीमध्ये चढवायचं. त्यासाठी राजाकडं मागायला येतो. राजाने पाहिलं, तर कोण रे तिथं उभा आहे, इकडे तर फिरवत आहे, काय झालं? आमान, त्याला बोला आतमध्ये. मग राजाने विचारलं, राजा कोणाला सन्मान करायचा असेल तर त्याला काय करावं? आता आम्हाला वाटलं सगळ्यात मोठं मीच आहे, मला सन्मान करणार ना. त्यांनी असं यादी सांगायला लागला, हो राजाचा घोडा आणायला पाहिजे, आणि राजा घालणारे वस्त्र, त्याचे कपडे आणायला पाहिजे, राजाचा मुकुट आणायला पाहिजे, आणि त्याला शृंगार करून राजवस्त्र त्याला घालून, राजाचा मुकुट घालून, त्याला राजाच्या घोड्यावर बसून आणि संपूर्ण शहरामध्ये फेरी लावायला पाहिजे. राजाचा मोठा अधिकारी त्याच्या समोर उभा राहायला पाहिजे. तो सांगायला पाहिजे, राजा आदर करणारा, राजा ज्यांना सन्मान करायसाठी त्याला इच्छा आहे, त्याला असंच केलं जाईल. राजा म्हटला, जा. राजद्वारामध्ये एक मनुष्य बसल्या, मोर्देखाय, एक पण कमी व्हायला पाहिजे, जा कर. आता आम्हाला धक्का बसला. हा तर मोर्देखायला मारायचे प्रयत्न करून आला, आणि इथं राजा म्हणतो त्याला सन्मान कर. गेला. आम्हाला तर राखामध्ये पडलाय तो, रडून रडून. त्याला नेला, मस्त त्याला आंघोळ बिंगोळ करून घालून, त्याला राजाचं वस्त्र घालून, घोड्यामध्ये बसून संपूर्ण शहरामध्ये फिरवतो. ओ, ज्यांना राजा सन्मान करायला इच्छा आहे त्याला असंच सन्मान केलं जाईल, असं सन्मान केलं जाईल. सगळे जण बघायला लागले, काय रे बाबा, हां, याच्यासमोर वाकला नाही म्हणून याला मारण्याचे प्रयत्न केला, आता हा असं उठला झाला. आणि पुढच्या दिवस भोजनाच्या वेळी राजा विचारतो, एस्राने काय झालं सांग ना. ते म्हणते, ओ, मला आणि माझ्या लोकांना मारण्यासाठी बघा कानून बनवला. आम्हाला गुलाम केलं तर बरं, पण आम्हाला सगळं एका दिवस मारून टाकणार आहे. राजाला आला राग. राणीला मारायसाठी षड्यंत्र, हा आम्हाला धक्का बसला. अरे बापरे, राणी पण यहुदी आहे का? राजाला रागवलं, कोण आहे तर खुणी, की माझ्या राणीच्या माणसाला मारण्यासाठी कोणी प्रयत्न केला? हाच आमान. राजाला राग आला. आणि नंतर राजा परत आला. एक मनुष्य म्हणतो, राजा तुमच्यासाठी चांगलं, तुमच्या हितासाठी प्रयत्न केला, त्या मोर्देखायसाठी फाशीचं तख्ता आहे, त्याच्यावर टाका. बघा, म्हणजे आज देवाचं वचन हेच आहे, दुसऱ्यांच्या हितासाठी तुम्ही प्रार्थना करा, प्रयत्न करा, मदत करा, स्वतःच्या भागात राहू नका. आणि हा मोर्देखायला कसं देवाने वरती आणलं ना, 106 स्तोत्रसंगीता 23 वचनामध्ये, Psalm 6:23, तिथे मूसा नावाचा एक दास बघा. परमेश्वर म्हणाला, याचा नायनाट केला पाहिजे,
पण त्याचा क्रोध शांत करावा व त्याने त्यांचा नाश करू नये म्हणून त्यांचा निवडलेला मोशे त्याला आडवा आला म्हणतो, देवबापा त्याला नाश करू नको. कारण इस्रायल लोकांनी एक मोठा पाप केला. परमेश्वर म्हणतो कुठल्या मूर्तीपूजा करू नका. त्याने सोन्याचा बछडा बनवून, कोकरा बनवून आणि त्याच्या पूजा करून लागले. राजा परमेश्वर लागाला, हे मोसा यांना सोडून दे, सर्वांना मी ठार करून टाकेल. मोसा म्हणतो, नाही बाबू, त्यांना मारायचं नाही. त्यांना मारायचं असेल मी पुढे आहे, मला मार. दुसऱ्यांच्या हितासाठी प्रार्थना. आज माझ्या आई म्हणायचं, दुसऱ्या मुलांना तुम्ही पाजलं तर तुमच्या मुलं आपाप वाढत जातील, हो की नाही? तसं आज दुसऱ्यासाठी प्रार्थना करा. एसेकेल 22:30 एसेकेल 22:30, एसेकेल 22:30 तिथे वचन आहे, मी भूमीचा नाश करू नये म्हणून तिच्यातला कोणी तट बांधतील, कोणी माझ्यासमोर देशासाठी तट्या किंडीत उभा राहील की काय, ह्याची मी वाट पाहिली पण मला कोणी आढळलं नाही. देव म्हणतो देशाला या भूमीचा नाश करू नये म्हणून कोणी तट बांधणार का? माझ्यासमोर उभा राहणार का? देशासाठी प्रार्थना करणार का? माझ्या प्रियानो, आमच्या चर्चमध्ये प्रत्येक महिन्याला पहिला शुक्रवार रात्री 10 वाजतापासून सकाळी 4 वाजतापर्यंत प्रार्थना करतो. कोणासाठी? आमच्यासाठी नाही, देशासाठी प्रार्थना करतो. तुम्ही आमच्या यूट्यूबमध्ये, बेतेल मुंबई यूट्यूबमध्ये जरा मागे जाऊन बघा. आता गेल्या शुक्रवारी साऱ्याची प्रार्थना चालली, ते बघा. तुम्हालासुद्धा दुसऱ्यासाठी कसं प्रार्थना करावा हे कळून येईल. आता आमच्या 40 दिवसाचा प्रार्थना चालला आहे. दर पहाटे 5 वाजता प्रार्थना सुरू होते. रोजचा एक वचन परमेश्वर देतो. यावर्षी आम्हाला परमेश्वरने सांगितलं की परमेश्वर स्वर्गातून आपल्यासाठी उत्तम वस्तू आणि उत्तम वरदान देणार आहे. म्हणजे शारीरिक प्रकार आणि आत्मिक प्रकार दोन्ही परमेश्वर आशीर्वाद देणार आहे. तुम्हीसुद्धा आमच्या प्रार्थनामध्ये सामील व्हा. रोज सकाळी 5ला बघा. मी तामिळ आणि हिंदीमध्ये तुम्हाला दाखवतो, तुम्हाला सांगतो. त्या प्रार्थनामध्ये भाग घ्या आणि देवाचा आशीर्वाद मिळवून घ्या. आता आम्ही आमचे हे निर्णय घेऊया. कारण येशू प्रभू तो स्वर्गामध्ये राजाचा राजा होता, देव परमेश्वर होता, पण स्वर्गातून उतरून आला. कशासाठी माहिती आहे का? आमच्या मानवासाठी. पेत्रांचे पहिली पत्री 2:24 लिहिलेलं आहे. 1 Peter 2:24. येशू ख्रिस्ताने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचारासाठी जगावे आणि त्याला बसलेला माराने तुम्ही निरोगी झाला आहे. तुमची आमची पापे स्वदेहामध्ये येशूने नेलं. तो देव होता ना, तिथं बसायचं ना. देवाचं काम काय? वाईटांना मारून टाकायचं, चांगल्यानं राहायलाच. पण येशू असं नाही केला. चांगलं पण राहू दे, पण वाईटांना सुधारायचं आहे, त्यांना मारायचं नाही. वाईटाचा सर्व पाप मी माझ्या अंगावर घेणार. किती चांगला परमेश्वर आहे ना. आणि आज येशूच्या नावाने तो मागितलं, तुमचं सर्व रोग निघून जाईल. कारण तुमच्या रोगासाठी त्याला फटके बसले. समजू घ्या ना. लहान मुलाला दूध पाजणारे आईला इंजेक्शन देतात, म्हणजे तिच्या रक्ताद्वारे, तिच्या दुधाद्वारे मुलाला दवा निघून जाईल. तसंच येशू आमच्यासाठी फटके मार खाल्ले की आम्हाला रोगातून मुक्त द्यावा. विश्वास कराल का? एकच देव तुमच्या आमच्या पापाकरिता जीव दिलेला. चला प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, धन्यवाद प्रभू. एक मोर्देकाबद्दल आम्ही वाचलो, ऐकलो. तो राजाच्या हितासाठी, दुसऱ्यांच्या हितासाठी ते बोलला. राजाचा जीव वाचवासाठी आपल्या जीवाचा त्यांनी धोका दिला, त्यांनी धोक्यात आणला. आज आम्हाला असं हृदय दे. कारण येशू प्रभू स्वतःसाठी नाही, आमच्यासाठी या जगामध्ये आला आणि आमची पापे आपल्या अंगावर घेऊन तो मरण पावला, तिसरं जिवंत उठला आणि त्याला बसलेल्या माराने आम्ही निरोगी होतो, आमचा रोग निघून जातो. आज प्रभू येशू, मला पण क्षमा कर असं म्हणणारा प्रत्येकानं तो स्पर्श कर. त्यांच्या मनातला सर्व पापाला तो क्षमा कर प्रभू. जीवनाला शुद्ध कर आणि मनाला शांती, आराम दे प्रभू. आणि येशूच्या नावाने सर्वांना स्पर्श कर, सर्वांचा नोग निघून जाऊ दे.
एक आरोग्य दे, चांगलं जीवन दे, मुलांना चांगलं ज्ञान दे प्रभू, आणि परीक्षामध्ये चांगले गुण मिळवू दे. सर्व आशीर्वाद देऊ दे. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमीन आमीन. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वाद करो. पुढच्या रविवारी दुपार 3 वाजता आपण पुन्हा भेटूया. आणि एक गोष्ट सांगायला विसरलो, दर दिवस पहाटे तुम्ही सर्वेसरा संगे सकाळ हा कार्यक्रम तुम्ही ऐकता. रोज सकाळी ऐका. आशीर्वाद प्राप्त करून घ्या. गॉड ब्लेस यू. आमेन.